Let us learn application of trigonometry. Many times we need to know the height of a tower, building, tree or distance of a ship from the lighthouse or width of a river, etc. We cannot measure them actually, but we can find them with the help of trigonometric ratios. For the purpose of computation, we draw a rough sketch to show the given information. Trees, hills or towers are vertically object, so we shall represent them in the figure by segments which are perpendicular to the ground. We will not consider height of the observer, and we shall normally regard observer's line of vision to be parallel to the horizontal level. जाणून घेऊया त्रिकोणमितीचे उपयोजन. बरेचदा आपल्याला मनोऱ्याची, इमारतीची किंवा झाडाची उंची तसेच जहाजांचे दीपगृहापासूनचे अंतर किंवा नदीच्या पात्रांची रुंदी इत्यादी जाणावी लागतात. ही अंतरे आपण प्रत्यक्ष मोजू शकत नाही, परंतु त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून उंची किंवा अंतरे ठरवू शकतो. उंची किंवा अंतरे ठरवण्यासाठी दिलेली माहिती दर्शवणारे कच्चे चित्र आपण आधी तयार करू. झाडे, टेकड्या, मनोरे अशा वस्तू जमिनीला लंब आहेत हे दाखवण्यासाठी आपण आकृतीत लंब रेषाखंडांचा उपयोग करू. आपण निरीक्षकांची उंची लक्षात घेणार नाही. सामान्यपणे निरीक्षकाची दृष्टी क्षितिज समांतर आहे असे मानू. In this figure, observer is top of the tower. From this tower, he observed the step of temple. In this figure, there are three sides. One is the height of tower, distance between temple and tower, and diagonal side. If we know the two sides of this right angle, then we can find one of them by given ratio. या आकृतीमध्ये निरीक्षक हा इमारतीच्या छतावरून मंदिराच्या पहिल्या पायरीकडे पाहत आहे. या ठिकाणी हा एक काटकोन त्रिकोण होतोय आणि या काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू ही या इमारतीची उंची आहे, दुसरी बाजू काटकोन करणारी ही मंदिराची पायरी आणि इमारतीचा तळ यातील अंतर आहे, आणि तिसरी बाजू असेल कर्ण. या तीन गोष्टींमध्ये आपल्याला जर दोन बाजू माहीत असतील तर आपण तिसरी बाजू आपण दिलेल्या गुणोत्तरावरून या ठिकाणी आपण काढू शकतो. इन दिस फिगर, ऑब्झर्वर इज हिअर. द डिस्टन्स बिटवीन टॉवर अँड ऑब्झर्वर and height of tower and diagonal this. There are the three side. If two side the ratio of given angle, we know that, then we can find remaining side. या ठिकाणी आपल्याला एक टावर दिलेले, एक निरीक्षक या टावरपासून काही अंतरावर उभा आहे आणि तिथून तो या टावरच्या टोकाकडे पाहत आहे.
पाहत असताना इथं असणारा कोन किंवा टावर आणि निरीक्षक यांच्यामधील अंतर, टावरची उंची आणि कर्ण या 3 बाबींपैकी कोणत्याही 2 बाबी माहीत असतील तर आपण उरलेली बाजू आपण काढू शकतो. दिस इज द रफ sketch. Here is a lighthouse. There are 2 boats. An observer is on lighthouse. Here is also a right angle triangle. There are 2 right angle triangle. या ठिकाणी समुद्रामध्ये 2 जहाजा आपल्याला दिसत आहेत आणि ऑब्झर्वर निरीक्षक हा या दीपगृहाच्या वरती आहे आणि तिथून तो या जहाजांकडे पाहत आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 काटकोन त्रिकोण तयार होतील. दिलेल्या बाबींचं निरीक्षण करून आपण गुणोत्तरांची योग्य किंमत टाकून या ठिकाणी आपण दीपगृहाची उंची किंवा दीपगृहापासून ते जहाज किती अंतरावर आहेत इत्यादी बाबीचा विचार आपण करू शकतो. लेट अस स्टडी अ फ्यू रिलेटेड टर्म्स. फर्स्ट, लाइन ऑफ विजन. इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन A looking at an object B, then the line AB is called line of the vision. प्रथम आपण काही संबंधित संज्ञांचा अभ्यास करू. पहिला भाग, दृष्टिरेषा. बिंदू A या ठिकाणी उभ्या असलेला निरीक्षक बिंदू B कडे पाहत असेल तर रेषा AB ला दृष्टिरेषा म्हणतात. इन दिस फिगर रे AB is called as line of vision. या ठिकाणी किरण AB ही दृष्टिरेषा आहे. म्हणजेच रेषा AB ही दृष्टिरेषा आहे. अँड रे AC is a horizontal line. Line AC is a horizontal line. या ठिकाणी किरण AC ही क्षितिज समांतर रेषा आहे. निरीक्षण करण्याचा बिंदू B हा A च्या तुलनेत अधिक उंचीवर असेल तर AB ही दृष्टिरेषा रेषा M शी जो कोन करते तो उन्नत कोन असतो. आकृतीत कोन MAB हा उन्नत कोन आहे. इन दिस फिगर लाइन AB is a line of vision and line AM is a horizontal line and B is a or object, that is the hence object is to the upside of line of horizontal, hence this is angle is called as a angle of elevation. या ठिकाणी झाडाच्या शेंडाकडे पाहत असताना दृष्टिरेषा आणि क्षितिज समांतर रेषा यालाच आपण उन्नत कोन असे म्हणतो. अँगल ऑफ डिप्रेशन. इफ एन ऑब्झर्वर ॲट A observe the point C which is at a level lower than A and AM is the horizontal line, the angle MAC is called the angle of depression. अवनत कोन. निरीक्षण करण्याचा बिंदू C हा रेषा AM च्या क्षितिज समांतर रेषेच्या खाली असेल
तर ए सी ही दृष्टिरेषा रेषा एमशी अवनत कोन करते. आकृतीत कोन एम ए सी हा अवनत कोन आहे. इन दिस फिगर this line is a horizontal line and this line is a line of vision and hence this angle is angle of depression. या ठिकाणी क्षितिज समांतर रेषा आणि दृष्टिरेषा दोघं मिळून जो कोन झालाय त्या कोनाला अवनत कोन असे म्हणतात.